बुरा जो देखा न मैं चला, बुरा जो देखा न मैं चला, बुरा न मिलिया कोय, मुझमें जो देखा मैंने मुझसे बुरा न होय. कबीरजी काय सांगतात की मी वाईट कोणी सापडतंय का माणूस असं शोधत निघालो तर मला कोणी वाईट माणूस भेटलाच नाही. पण मी स्वतःमध्ये डोकावून पाहिलं, आरशामध्ये पाहिलं, तेव्हा मला तो वाईट माणूस म्हणजे माझ्यापेक्षा कोणी वाईट नाही अशी जाणीव मला झाली. म्हणजे कबीरजी जर असं म्हणत असतील तर आपल्यामध्ये किती दुर्गुण असतील याची कल्पनाच केलेली बरी, नाही का. तर सांगायचा मुद्दा हा आहे की मराठी म्हण मला पटकन आठवते की दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. हे असंच असतं. त्यामुळे आपण दुसरा काय करतोय याच्यात फार लक्ष घालतो किंवा गॉसिप ज्याला म्हणतात, दुसऱ्याची निंदा करत राहणं किंवा दुसऱ्याच्या आयुष्यातल्या खाजगी गोष्टी त्याबद्दल चवीचवीनं बोलत राहणं ही अनेकांची आवड असते, छंद असतो, पण तो अत्यंत चुकीचा आहे. अशी निंदा करण्यापेक्षा किंवा चवीचवीनं अशा गोष्टींमध्ये रस घेण्यापेक्षा आयुष्यात करण्यासारख्या खूप चांगल्या गोष्टी आहेत आणि स्वतःवर काम करावं तितकं कमी आहे. जसं मायकेल एंजेलो म्हणाला होता ना की मी शिल्प घडवत वगैरे नाही, फक्त नको असलेला भाग काढून टाकतो. तसं आपल्यामध्ये काय नको आहे ते काढून टाकायचं आहे. किंवा षड्रिपू ज्याला म्हणतात, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे सतत आपल्यावर आक्रमण करतच असतात. मुळे त्यांना घालवत बसणं हा एक चांगला उद्योग आहे आपल्यासाठी. आणि त्यामुळे स्वधर्मावर लक्ष केंद्रित करणं म्हणजे आपलं कर्तव्य किंवा आपला सोल पर्पज काय आहे, आपलं गोल काय, त्याच्याकडे बघणं फार महत्त्वाचं आहे. कारण आपण काही परिपूर्ण नसतो. भले दुसऱ्यातला दोष आपल्यात नसेलही, पण आपल्यात अनेक दोष असतात की जे कदाचित त्याच्यामध्ये नसतात. त्यामुळे दुसऱ्यावर बोट ठेवण्यात तसा अर्थ नसतो. आपण आपल्याकडे पाहायला हवं. आरशात पहा, आपल्या मनाचा सेल्फी काढा, आत्मपरीक्षण करा, असं कबीरजी सांगतायत 2च ओळींमध्ये. असे हे अल्पाक्षर रमणीय दोहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.